10 पानं आहेत. वाचायला 15 मिनिटं लागणार आहेत. त्यापूर्वी मी स्मरण करतो शिल्पू भागवत सरांचं आणि डॉक्टर मसू पाटील सरांचं. दोन मोठे लोक अधूनमधून कविता ऐकायला आपल्या घरी बोलवायचे आम्हाला, आणि त्यांच्या घरी जाऊन आम्ही कविता वाचायचो. डॉक्टर मसू पाटील सर अनुष्टुप आणि पण आमचा खूप जुना संबंध आहे. आणि मुख्यतः मी आणि प्रवीणनी एकत्र काम केलंय सावंतवाडीमध्ये. तर आमचे दोघांचे गुरु वसंत सावंत यांची आठवण, आणि प्रवीणच्या शब्दासाठी आणि आमचे जयप्रकाश लब्धे जे माझे मित्र आहेत त्यांच्यासाठी आम्ही इथे आज आलो आणि ही संधी मिळते आहे. हे तिन्ही मंडळींनी काही आपले विचार मांडले ते तुम्ही ऐकले. पराग, संपदा आणि युवराज, आणि तिन्ही आमच्या या मित्रांनी खूप महत्वाचं असं माध्यम संस्कृतीबद्दल भाष्य केलं, आपले अनुभव सांगितले. मी हे एक पेपर आपला तयार केलाय कारण मला प्रवीणने सांगितलं तू काहीतरी बोलतोस ते तसं नको करू, लिहून आण. तर मी ते लिहून आणले. माध्यम संस्कृतीचा हा एक 15 मिनिटात संपेल. आधुनिक सांस्कृतिक अभ्यासामध्ये माध्यम संस्कृती मीडिया कल्चर ही संकल्पना केंद्रस्थानी आहे आणि जनसंवाद माध्यमांच्या व्यापक प्रभावाखाली विकसित झालेली ही एक नवी जीवन पद्धती आहे. आपण सगळेच जण जाणतो की या जीवन पद्धतीत मुद्रित माध्यम, रेडिओ, टेलिव्हिजन, सिनेमा आणि आता सोशल मीडिया म्हणजे समाज माध्यमांनी सार्वजनिक मत, रुची आणि मूल्यांवर सखोल बौद्धिक आणि भावनिक प्रभाव टाकला आहे. वर्तमान काळात भाषा, धर्म, कला, संगीत, खाणंपिणं, पोशाख, प्रादेशिक अस्मिता या अशा जगण्याशी संबंधित असलेल्या सगळ्या गोष्टींवर माध्यमांचा बरा आणि वाईट परिणाम झालेला दिसून येतो. प्रबोधन युगातील मूल्याधिष्ठित माध्यम संस्कृतीपासून ते वर्तमान प्रमाणीकरण आणि ग्राहकवादापर्यंत एनलाइनमेंट ऑफ व्हॅलिडेशन हा जो माध्यम प्रवास झालेला आहे त्याचा अभ्यास करणं गरजेचं होऊन बसलं आहे. माध्यम संस्कृती बनण्याची प्रक्रिया ही सत्ता संबंधाशी म्हणजे पॉवर रिलेशन्स त्याच्याशी जोडलेली असते. आधुनिक जनसंवाद माध्यमांमध्ये विशिष्ट आर्थिक आणि राजकीय सत्तेची गुंतवणूक असल्यानं माध्यम ज्या मूल्यांना प्रोत्साहन देतात ती नकळत समाजाची विचारसरणी बनते. दांभिक राष्ट्रवाद, धार्मिक द्वेष आणि पक्षपाती दृष्टिकोन ही सध्या राज्याचीच नव्हे तर देशाचीच माध्यम संस्कृती झाली आहे की काय असं वाटण्याजोगी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे, ज्याच्याबद्दल काही उल्लेख युवराज मोहिते यांनी केले. त्यांचं जे निरीक्षण आहे ते समाजाच्या अगदी सगळ्या स्तरांमध्ये त्यांचा संबंध येत असतो, आमचाही येत असतो. ती ही निरीक्षणं आहेत. निकोप लोकशाहीच्या दृष्टीने अशा प्रकारची माध्यम संस्कृती धोकादायक आणि चिंताजनक असते. साहित्य, कला आणि भाषा हे संस्कृतीचे आधारस्तंभ असतात, पण दुर्दैवानं त्यांनाच ठिसूळ करण्यात, भ्रष्ट करण्यात बहुंशी माध्यमं आज आघाडीवर असलेली दिसून येत आहे. सांस्कृतिक अभ्यासात माध्यम संस्कृतीचा अभ्यास करताना ती अनेकदा वर्चस्ववादी संस्कृतीशी म्हणजे डॉमिनंट कल्चरशी नातं सांगणारी असते असं दिसून येतं. माध्यम अनेकदा एका विशिष्ट विचारधारेला किंवा जीवनशैलीला प्रमाणित म्हणजे नॉर्मलाइज करतात. त्यामुळं समाजाच्या इतर स्तरातील उपसंस्कृती आणि विचारधारा बाजूला पडतात, ज्याचा उल्लेख सकाळपासून ही मंडळी करतायत. म्हणजे मुकुंद फुलेंनी केला, धोंगडे सरांनी केला, भाषा विज्ञानाच्या दृष्टीने आणि अनेक लोकांनी, की तुमची जी वर्चस्ववादी संस्कृती असते ते उपसंस्कृतींना साईड म्हणजे साईड ट्रॅकवर ढकलत असते.
ज्यामुळे समाजाच्या इतर स्तरातील उपसंस्कृती आणि विचारधारा बाजूला पडतात. माध्यम संस्कृती अनेकदा समाजाच्या बौद्धिक पातळीचं अधःपतन करते. 2014 नंतर भारतीय माध्यमांमधील बहुसंख्यांनी वेगवेगळ्या कारणांमुळे आर्थिक आणि राजकीय सत्तेच्या नियंत्रणाखाली जाणं पसंत केलं. ती अनिर्बंधपणे वर्चस्ववादी संस्कृतीचा भाग बनली. माध्यमं वर्चस्ववादी मूल्यांचं प्रक्षेपण करू लागली. परिणामी वंचित, पीडित आणि दुर्बल घटकांचे माध्यमांमधील आवाज क्षीण होत गेले. स्वातंत्र्य, समता, न्याय यासारख्या मूल्यांपेक्षा ग्राहकवादी मूल्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. वैज्ञानिक दृष्टिकोन अडगळीत टाकण्यात येऊन बालिश पुनरुज्जीवनवादाला उठाव मिळाला. उदाहरणार्थ, करोनाचे विषाणू मरण्यासाठी उन्हात येऊन उभे राहा असं अश्विनी कुमार चौबे नावाच्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांनी जाहीर विधान केलं होतं, आठवतं. आणि माध्यमांनी त्याला विस्तृत प्रसिद्धी पण दिली होती. किंवा गो कोरोना गो असं हातवारे करत मिळणाऱ्या मंत्र्यांचे बाष्कळ विनोद आणि चारोळी काव्ये वारंवार पडद्यावर दाखवणे, थाळ्या वाजवा किंवा दिवे लावा अशा प्रकारची आवाहने उत्साहाने प्रक्षेपित करणे इत्यादी इत्यादी. 20व्या शतकाच्या उत्तरार्धात वर्तमानपत्र, रेडिओ, दूरदर्शन हे माहिती, ज्ञान, मनोरंजन मिळवण्याचं पारंपरिक माध्यम स्रोत होते. 21व्या शतकाच्या पूर्वार्धात इंटरनेट आणि सोशल मीडियाचा झपाट्याने प्रसार झाल्यावर माध्यम जगतात अनेक नाट्यमय बदल झाले. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, युट्यूब, व्हॉट्सअप यासारख्या आभासी माध्यमांनी माध्यमांचं लोकशाहीकरण केलं. व्यक्तींना माहितीच्या विविध स्रोतांपर्यंत सहज आणि त्वरित प्रवेश मिळू लागला, ज्यामुळे पारंपरिक माध्यमांची मक्तेदारी संपुष्टात आली. सध्याचा काळ हा पारंपरिक प्रसार माध्यम आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्स यांच्या एकत्रीकरणाचा म्हणजे इंटिग्रेशनचा आहे, ज्यामुळे माध्यम जगतात क्रांतिकारक बदल घडून येत आहेत. आणि ही नव्यानं तयार होत असलेली सशक्त माध्यम इकोसिस्टम केवळ बातम्या किंवा माहिती देत नाही, तर सांस्कृतिक सहनिर्मितीला चालनाही देते. माध्यमांच्या इतिहासातील हे संक्रमण नियंत्रित पोहोचकडून अतिवेगवान आणि विकेंद्रित पोहोचकडे झालेलं आहे. जुन्या वाचन संस्कृतीमध्ये मुद्रित माध्यमांचं वर्चस्व होतं. माहितीची पडताळणी, संपादन आणि विश्लेषण करण्यासाठी पुरेसा वेळ होता. परंतु डिजिटल क्रांतीमुळे वेग म्हणजे स्पीड हाच सर्वोच्च मापदंड बनला आहे. सखोल विश्लेषण कमी होऊन वरवरच्या माहितीवर आधारित सोयीस्कर संदेश वेगानं पोहोचवणं हा डिजिटल माध्यमांचा फंडा बनला आहे. आणि म्हणूनच सत्य व अर्थपूर्ण माहितीचा आग्रह धरणारे माध्यम तज्ज्ञ व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर विश्वास ठेवू नका असं सारखं सांगत असतं. त्याचं कारण हेच. माध्यमांचं लोकशाहीकरण झालेलं असलं तरी ते गुणात्मक ह्रासाच्या म्हणजे क्वालिटेटिव्ह डिग्रेडेशनच्या जोखमीसह झालेलं आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. डिजिटल माध्यमांचा भर तात्काळ प्रतिक्रियेवर अधिक असून त्याच्या संदर्भात गोपनीयता गमावण्याचा आणि डेटा लिकेजचा धोका संभवतो. पारंपरिक माध्यम मक्तेदारीचा पुरस्कार करत असली तरी तुलनेनं अधिक सुरक्षित आहे. माध्यमं लोकांच्या धारणा, दृष्टिकोन आणि वर्तनाला आकार देण्याची आणि नियंत्रित करण्याची क्षमता ठेवतात. हे जनमत संघटित गट, सरकारी अधिकारी, प्रसार माध्यम तसंच अभिजन वर्गाद्वारे नियंत्रित केलं जातं. आधुनिक माध्यम संस्कृतीत विशेषतः सोशल मीडिया तात्काळ प्रतिक्रियांवर आणि ट्रेंड्सवर चालतात. त्यामुळे जनमत निर्मिती अधिक भावनाधिष्ठित आणि ध्रुवीकृत झाली आहे. मतांच्या राजकारणासाठी माध्यमांद्वारे भावनिक उत्तेजना निर्माण करणं आणि सामाजिक ध्रुवीकरणाद्वारे स्वार्थ साधणं अशी राजकीय संस्कृती प्रचलित होऊ पाहते आहे. साहित्य, समाज आणि संस्कृती हे परस्पर पूरक घटक असतात आणि ते परस्परांवर प्रभाव टाकून समाज घडवतात. पारंपरिक प्रसार माध्यम आजवर कला आणि संस्कृतीचं दर्शन प्रभावीपणे घडवत आली आणि त्यांचं जतनही करत आली. यापैकी आकाशवाणी आणि दूरदर्शनची आजची स्थिती पाहिली तर जाणकार माध्यमकर्मींना खंत वाटल्या वाचून राहणार नाही. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे आकाशवाणीचं ब्रीद वाक्य आणि सत्यम शिवम सुंदरम हे दूरदर्शनचं बोधवाक्य. तथापि धोरणकर्त्यांनी या बोधवाक्यांना कधीच हरताळ फासला आहे. बहुजनांच्या हितासाठीचे अनेक लोकप्रिय कार्यक्रम आकाशवाणीनं निधी अभावी बंद केले आहेत.
भारतीय शास्त्रीय संगीत हे एकेकाळी आकाशवाणीचं मानबिंदू होतं. ते आता अतिशय अल्प प्रमाणात प्रसारित होतं. कामगार सभा, शैक्षणिक कार्यक्रम आपल्याला आठवत असतील अरे, ते आता बंद करण्यात आले. दूरदर्शनवरीलही अनेक कार्यक्रम कर्मचाऱ्यांच्या अभावी बंद झालेले आहेत. तुम्ही कोणी गेलाय का अलीकडे दूरदर्शनवर किंवा आकाशवाणीवर? डहाके सर पण बऱ्याच दिवसात गेले नसतील. डहाके सरांची मुलाखत मी घेतली होती ज्यावेळी ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले होते. त्यावेळेचं दूरदर्शन आणि आताचं दूरदर्शन याच्यात खूप जमीन आसमानाचा फरक पडलाय आणि दूरदर्शन दूर दूर होत चाललंय बरं का. आणि आकाशवाणीचे 2 मजले बंद करण्यात आलेले आहेत आणि दूरदर्शनचे 2 मजले पण बंद करण्यात आलेले आहेत. बरं, तुम्ही म्हणणार हे बंद केलेले मजले काय करणार आहेत त्याचं? तर ते भाड्याने देणार आहे बरं का. आता 2 दिले आणि मग पुढे 4, 6 आणि मग सगळी बिल्डिंग मग जाणार बरं. पण लोकांना पण याचं काय पडलेलं नाही. रेडिओ आणि दूरदर्शन नसलं काय बिघड, कोणाची मन की बात ऐकायची असाच लोकांना पण प्रश्न पडतो बरं का. तर ह्या हालचाली मुंबईत सुरू झाल्या आहेत आणि केवळ नफा कमावणं हे एकमेव उद्दिष्ट असल्यासारखी प्रसार भारतीची धोरणं भारतीय संस्कृतीचं जतन आणि संवर्धन करण्यात दिवसेंदिवस उदासीन होत चालले असंच म्हणावं लागेल. अशा पारंपरिक प्रसार माध्यमांबद्दल शासकीय स्तरावर आणि समाजात सुद्धा अनास्था निर्माण होणं आणि दुसरीकडे समाज माध्यम, OTT प्लॅटफॉर्म, ब्रॉडकास्ट यासारख्या डिजिटल माध्यमांच्या वेगवान प्रसारामुळे माहितीचा महापूर येणं, यामुळे माध्यम संस्कृती पुढे अनेक गंभीर आव्हानं उभी राहिली आहेत. फेक न्यूज हे सध्याचं फार मोठं आव्हान आहे आणि समाज माध्यमांवर कोणतीही माहिती तपासल्याशिवाय लाखो लोकांपर्यंत पोहोचते. त्यामुळे समाजात द्वेष, गैरसमज आणि कधी कधी दंगल होण्याची शक्यता निर्माण होते. द्वेषपूर्ण भाषण, सायबर बुलिंग, ट्रोलिंग यामुळे मानसिक खच्चीकरण होतं आणि सतत माध्यमांच्या संपर्कात राहिल्यामुळे लोकांच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतात. फोमो म्हणजे आपण वगळलं जाण्याची भीती, फिअर ऑफ मिसिंग आउट. म्हणजे मी 2 मिनिटं व्हॉट्सअपवर नसलो मला लोक विसरून जाणार अशी भीती वाटते सतत आपल्याला. प्रत्येक सेकंदाला आपण निगडीत पाहिजे असं लोकांना वाटतं. मोबाईल बंद झाला की लोकांना वाटतं की आपलं आयुष्यच संपलं वगैरे असे मानणारे लोक आहेत बरं का. आणि हे फार धोकादायक आहे, फार म्हणजे सामाजिक आणि मानसिक दृष्ट्या सुद्धा. आणि यांनी जर सांगितलं युवराजनी की TRP किंवा क्लिक बेट त्याच्या मागे लागतात हे लोक. म्हणजे बघा तुम्हाला की अमुक ह्यांना काय वाटतं वगैरे. अरे काय वाटतं काय, ते सगळं वाटतं ते वाटेल ना, पण तो असं ते काहीतरी सूचक यांचे काय संबंध आहे. अरे काय संबंध आहे ते लिहि ना, काय जे आहे ते काय संबंध आहे, अधिक माहितीसाठी वाचा वगैरे. मग लोक चालले आपले काय काय आपलं पण तारे तोडत असतात. तर हे सगळं जे आहे त्याला TRP वाढवण्यासाठी वापरलेल्या युक्त्या असं म्हणतात आणि ही आजची माध्यम संस्कृती आहे. कृत्रिम प्रज्ञेचा उल्लेख झाला म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा. मी खूप फास्ट घेतोय, जम्प्स मारतोय, मोठा निबंध आहे. कृत्रिम प्रज्ञा म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे माध्यम संस्कृतीत अनेक मोठे आणि क्रांतिकारी बदल अपेक्षित आहेत. हे बदल माध्यम निर्मिती, वितरण, उपभोग आणि माध्यमांच्या विश्वासार्हतेवर परिणाम करतील. अत्यंत कमी वेळात बातम्या, व्हिडिओ स्क्रिप्ट, कलाकृती किंवा चित्रपट तयार केले जातील. त्यामुळे सामग्री निर्मितीचा वेग प्रचंड वाढेल. आपण प्रसिद्ध ज्येष्ठ निर्माते आणि दिग्दर्शक अभिनेते महेश मांजरेकर यांची माझा कट्टावर मुलाखत कोणी ऐकली असेल किंवा पाहिली असेल त्यांना आठवत असेल गेल्याच आठवड्यात की त्यांनी एक स्टेटमेंट केलं की जेमतेम 1.5 वर्ष आता चित्रपट निर्मिती चालू राहील, कारण AI आलेला आहे आणि AIच्या मार्फत तुम्ही म्हणजे टायटॅनिकची जी लाइटिंग होतं तसं लाइटिंग तुम्ही निर्माण करू शकता. तुम्हाला कुठलाही माणूस ऍक्टिंग जे करतो म्हणजे सुबोध भावेचा फक्त फेस घ्यायचा त्याच्या परवानगीने, त्याला वेळ नाही आहे समजा आणि किंवा त्याला कमी पैसे द्यायचे आहेत आपल्याला, तर त्याचा चेहरा घ्यायचा फक्त आणि कमांड द्यायच्या यायला की सुबोध भावेचं हे कॅरेक्टर आहे माझ्या चित्रपटामध्ये, त्याचे पुढचे सीन्स हे आहेत, चलो ऍक्टिंग करू.
एवढं हे आहे बरं का. आपल्याला आता ते विनोद वाटतंय किंवा काय हे बोलतायत, अतिशयोक्ती करतायत वगैरे वाटतंय, पण हे होऊ शकतं आणि त्याची चिन्ह दिसत आहेत. हे चित्रपट निर्मिती करणाऱ्या माध्यमातले लोक सांगतायत. केवळ मांजरेकर नव्हेत, आणखी अनेक तंत्रज्ञ तुमच्या जर गाठीभेटी होत असतील तर तुम्हाला कळेल. माध्यम सामग्री निर्मितीमधील अनेक कामांचं कृत्रिम प्रज्ञेद्वारे स्वयंचलन झाल्यावर संपादक, पत्रकार आणि कलाकारांच्या पारंपरिक भूमिका बदलतील. नव्या स्पर्धात्मक माध्यम संस्कृतीत टिकून राहायचं असेल तर त्यांना कृत्रिम प्रज्ञा साधनांचा वापर आणि AI द्वारे उत्पादित सामग्रीची तपासणी यासारखी नवीन कौशल्य आत्मसात करावी लागतील. माध्यम व्यवसायाचं मॉडेल बदलेल आणि माध्यम संस्थांना आर्थिक स्थैर्यासाठी नवीन मार्ग शोधावे लागतील. जाहिरातींवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी पेड सबस्क्रिप्शन, मायक्रो पेमेंट्स आणि देणगी आधारित पत्रकारिता म्हणजे काय, तर डोनेशन बेस्ड जर्नलिझम, म्हणजे ती बाळशास्त्री जांभेकरांचं दर्पण वगैरे हे फार फार म्हणजे फारच जुनी गोष्ट झाली बरं का. दर्पण जाऊन दडपण पत्रकारिता आली ती आता सध्या चालूच आहे म्हणजे बरं का. तर ते सगळं त्याच्यावरून जास्त दडपण असणार आहे ते AIचं दडपण असणार आहे आणि त्याच्यासाठी AI शिकून जर त्याला जुळवून नाही घेतलं या आधुनिकतेशी तर तो पत्रकार आउटडेटेड, म्हणजे त्याची बातमी कितीही असू दे महत्वाची, ती कालबाह्य झालेली असेल. स्पीड पाहिजे, विश्वासार्हता पण पाहिजे आणि पटकन लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. हे जे काय आहे आणि ते निर्माण होतंय आता. येणाऱ्या काळात माध्यम संस्कृतीच्या संदर्भात फक्त 2 मिनिटं द्या मला, फक्त 2 मिनिटं. येणाऱ्या काळात माध्यम संस्कृतीच्या संदर्भात तंत्रज्ञानाची भूमिका सुद्धा महत्वपूर्ण राहणार आहे. गेल्या काही वर्षात राजकीय आणि वैचारिक ध्रुवीकरण वाढल्यामुळे माध्यमांवरचा पक्षपातीपणाचा आरोप कायम राहील. क्लिकबेट म्हणजे सनसनाटी मथळे आणि पेड न्यूज या समस्यांमुळे नैतिक पत्रकारिता टिकवून ठेवणं हे सर्वात मोठं आव्हान असेल येणाऱ्या काळात. नागरिकांमध्ये चुकीची आणि खरी बातमी यातील फरक ओळखण्याची क्षमता वाढवण्यासाठी व्यापक माध्यम साक्षरता मोहीम राबवावी लागेल. अर्थात माध्यम व्यवसायामध्ये लवकरच उदयोन्मुख संधी पण निर्माण होतील. सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे स्वतंत्र कंटेंट क्रिएटर्स, हल्ली एक आलंय माहिती आहे ना, कंटेंट क्रिएटर्स, मुक्त पत्रकार म्हणजे फ्रीलान्स जर्नलिस्ट आणि छोटे डिजिटल ओनली न्यूज आउटलेट्स असे एक प्रकरण आहे. सध्या एजन्सीज आहेत मोठ्या प्रमाणात उदयाला येणार आहेत. विशिष्ट विषय म्हणजे हवामान, आरोग्य आणि विशिष्ट उद्योग जसं की खाद्य उद्योग किंवा अगदी छोट्या स्थानिक क्षेत्रांवर, उदाहरणार्थ एका शहराचा म्हणजे उदाहरणार्थ देवरूखचा, किंवा जसं यांनी सांगितलं परागवे, तसं देवरूखचं म्हणजे देवरूखचं जर माहिती असलं तर निवडून तर येणारच तुम्ही, पण तुमचा व्यवसाय पण चालेल चांगला नाही का. देवरूख गाव घ्यायचं फक्त आणि त्याची माहिती फक्त पुरवत राहायची, त्याला तुमचा TRP वाढणार तुमच्या चॅनेलचा बरं का. भारतीय मनोरंजन, चित्रपट, वेबसिरीज आणि माहिती कंटेंटची आंतरराष्ट्रीय स्तरावरची पोहोच वाढेल. छापील पुस्तकांच्या वाचन संस्कृतीकडून श्रवण दृश्य संस्कृतीकडे संक्रमण होत आहे. अनेक साहित्य कृतींवर आधारित चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी मालिका आणि अभिवाचन मालिका निर्माण होतात तेव्हा मूळ साहित्य कृतींना उठाव मिळतो. विवा शिरवाडकर यांचं नटसम्राट हे नाटक, पु ल देशपांडे यांचं व्यक्ती आणि वल्ली, विश्वास पाटील यांची महानायकी कादंबरी, अभिराम भडकमकर यांच्या बालगंधर्व आणि इन्शा अल्लाह या कादंबऱ्या ही या संदर्भातली काही प्रातिनिधिक उदाहरणं आहेत अलीकडची. ई बुक्स, ऑडिओ बुक्स आणि ऑनलाईन मासिकांची मागणी सुद्धा दखलपात्र होऊ लागली आहे. पूर्वी रोमन लिपीत मराठी लिहिण्याचा कल होता, परंतु युनिकोड आणि गुगल इंडिक कीबोर्ड यासारख्या साधनांमुळे आता देवनागरी लिपीत थेट मराठीत लिहिणं अतिशय सोपं झालंय. यामुळे मराठी भाषेच्या पोस्टमध्ये तुमच्या लक्षात येईल की 800% वाढ झाली आहे. त्याचबरोबर मराठी बोलताना किंवा लिहिताना कूल, सो, OMG म्हणजे ओ माय गॉड, लाईक, GN म्हणजे लोकांना नीट गुड नाईट पण म्हणायचे कष्ट पडतात. GN म्हणजे गुड नाईट
किंवा दुसरं पण काहीतरी म्हणतात लोक, पण ते सांगत नाही मी तुम्हाला इथे. यासारख्या इंग्रजी शब्दांचा अतिवापर करण्याची फॅशन रूढ होऊ पाहत आहे आणि हे धोकादायक आहे. समाज माध्यमातील संवादाची भाषा अनेकदा उथळ म्हणजे सुपरफिशियल आणि घाईची असते. त्यामुळे साहित्यातील सखोल विचार प्रक्रिया कमी होत असल्याची चिंता आहे. कारण माध्यम संस्कृतीने मानवी जीवनाचा आणि समाजाचा अविभाज्य भाग व्यापला आहे. माध्यम माहितीचा प्रसार करतात, मनोरंजन करतात आणि विचार प्रक्रियेवर प्रभाव टाकतात. त्यांची शक्ती प्रचंड आहे, ज्यामुळे ते एका बाजूला जागरूकता, शिक्षण, लोकसहभाग असा सकारात्मक बदल घडवून आणू शकतात, तर दुसऱ्या बाजूला गैरसमज, मानसिक ताणतणाव, सांस्कृतिक विकृती देखील निर्माण करू शकतात. म्हणून माध्यमही तटस्थ नसतात, तर ती वापरणाऱ्याच्या हेतूवर अवलंबून असतात. ही गोष्ट जागरूक नागरिकांनी लक्षात ठेवली पाहिजे. आपण माध्यमांद्वारे दिलेली प्रत्येक गोष्ट जशीच्या तशी स्वीकारू नये. प्रत्येक शुद्ध नागरिकाचं हे कर्तव्य आहे की माध्यमांचा जबाबदारीनं वापर करणं आणि लोक वापर करतायत की नाही हे बघणं. माध्यमातून सकारात्मक शक्तीचा उपयोग करून आपण एक समतोल, सुजाण आणि अधिक चांगला समाज निर्माण करू शकतो, यावर विश्वास ठेवूया, हे या निमित्तानं सांगावंसं वाटतं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.